नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि चर्चित असलेल्या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत. लाडकी बहीण योजना, राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी योजना. पण सध्या मोठा प्रश्न असा आहे की मतदानाच्या आदल्या दिवशी लाडक्या बहिणींना पैसे देणार का? 14 जानेवारीला 1500 किंवा थेट 3000 रुपये खात्यात येणार का? हा आचारसंहितेचा भंग आहे का? निवडणूक आयोगाने राज्य सरकारला का विचारणा केली आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पार्श्वभूमी, काँग्रेसचा आरोप, निवडणूक आयोगाची भूमिका, राज्य सरकारकडून काय उत्तर अपेक्षित आहे आणि लाभार्थी महिलांनी नेमकं काय लक्षात ठेवावं. डिस्क्लेमर, एज्युकेशनल पर्पज. हा व्हिडिओ फक्त माहिती व शिक्षणाच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाचा प्रचार किंवा विरोध करण्याचा उद्देश नाही. सरकारी योजना, निवडणूक प्रक्रिया आणि नियम याबाबत सामान्य नागरिकांना माहिती मिळावी, हाच या व्हिडिओचा हेतू आहे. लाडकी बहीण योजना नेमकी आहे तरी काय? मित्रांनो, आधी थोडक्यात समजून घेऊया. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची सामाजिक कल्याण योजना आहे. योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना थेट आर्थिक मदत, महिलांना स्वावलंबी बनवणे, घर खर्चात मदत मिळावी. योजनेअंतर्गत काय मिळते? तर पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ही रक्कम सरकारकडून थेट खात्यात जमा केली जाते. वादाची सुरुवात कशी झाली? आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. राज्यात महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. अशातच अचानक एक माहिती समोर आली. डिसेंबर 2025 प्लस जानेवारी 2026 म्हणजे 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये 14 जानेवारीला म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काँग्रेसचा आरोप काय आहे? प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. काँग्रेसचा दावा म्हणजे सरकार 14 जानेवारीला 2 महिन्यांचे पैसे एकत्र मतदानाच्या अगदी आधी देणार आहे. हे महिलांना मतदानासाठी प्रलोभन देण्यासारखे आहे. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यांनी आयोगाला मागणी केली की राज्य सरकारला हे पैसे देण्यापासून रोखावे. आचारसंहिता म्हणजे काय? मित्रांनो, इथे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. आचारसंहिता निवडणुका जाहीर झाल्यानंतर लागू होते. सत्ताधारी सरकारला कोणतेही नवीन लाभ जाहीर करता येत नाहीत. मतदारांवर प्रभाव पडेल असे निर्णय घेता येत नाहीत. काय टाळावं लागतं? नवीन योजना, अतिरिक्त आर्थिक लाभ, मतदानावर परिणाम करणारी घोषणा. जर आधीपासून योजना चालू असेल तर त्याबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय महत्त्वाचा असतो. निवडणूक आयोगाने काय केलं? काँग्रेसच्या पत्राची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई केली. आयोगाची पावले: राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. विचारणा की खरेच 14 जानेवारीला पैसे देणार का? 2 महिन्यांचे पैसे एकत्र का? सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत खुलासा द्या, असा आदेश. म्हणजेच आयोगाला ही बाब गंभीर वाटली आहे. सकाळी 11 पर्यंत उत्तर द्या याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की निवडणूक आयोग राज्य सरकारकडून अधिकृत माहिती मागत आहे. अफवा आणि सत्य यामध्ये फरक जाणून घ्यायचा आहे. जर सरकारकडून उत्तर समाधानकारक नसेल तर आयोग पुढील कारवाई करू शकतो. राज्य सरकार काय म्हणू शकते? आता इथे 3 शक्यता आहेत. 1. पैसे आधीच ठरलेल्या वेळेनुसार असतील. योजना आधीपासून सुरू आहे, नियमित हप्ते आहेत, निवडणुकीशी संबंध नाही, तर आयोग परवानगी देऊ शकतो. 2. निवडणुकीमुळे एकत्रित पैसे देण्याचा निर्णय. मतदानाच्या आधी 2 महिन्यांचे पैसे, अचानक निर्णय, तर आयोग पैसे रोखू शकतो, तारीख बदलायला सांगू शकतो. 3. पैसे देण्यास स्थगिती. आयोगाने जर ठरवलं की हा आचारसंहितेचा भंग आहे तर पैसे निवडणुकीनंतरच देण्याचे आदेश येऊ शकतात. काँग्रेसची भूमिका: हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले? प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणतात, लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही, पण मतदानाच्या आदल्या दिवशी 2 महिन्यांचे पैसे देणं हा आचारसंहितेचा भंग आहे. आयोगाने तो रोखावा, एवढीच आमची मागणी आहे. म्हणजेच योजनेवर नाही पण वेळेवर आक्षेप आहे. लाभार्थी महिलांनी काय करावे? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न. महिलांसाठी सूचना: कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. व्हॉट्सॲप मेसेज, फेसबुक पोस्टवर अवलंबून राहू नका. फक्त अधिकृत सरकारी माहिती पहा. पैसे येण्याची तारीख आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. महिलांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. मतदान आणि योजना दोन्ही वेगळे मुद्दे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे मतदान हा तुमचा घटनात्मक अधिकार आहे. सरकारी योजना हा कल्याणकारी निर्णय आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक निपक्ष ठेवणं, कोणताही गैरप्रकार होऊ न देणं. निष्कर्ष: तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 जानेवारीला मिळणार की नाही, 1500 की 3000 यावर अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या खुलाशावर अवलंबून आहे.
आज सकाळी 11 वाजेपर्यंत दिल्या जाणाऱ्या उत्तरानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि शैक्षणिक वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच अचूक सोपी माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.